विधानसभेमध्ये आज विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये जोरदार टोलेबाजी पाहायला मिळाली। जितेंद्र आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा छळ होत असल्याचा आरोप केला। यावर सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं, विरोधी पक्षाचा आम्ही छळ नाही करत, उलट सन्मान करतो। तुमच्याकडचे लोक आमच्यामध्ये घेऊन त्यांना मोठमोठी पदं देतो, असं मुनगंटीवारांनी म्हटलं। तर नाना पटोले आणि आशिष शेलार यांच्यातही टोलेबाजी पाहायला मिळाली। लक्षवेधी घेतानाही आम्हाला वेळ देत नाही। नंतर वर्ण बोलतानाही टन 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 वाजत राहतं। सगळ्याचा राग आमच्या मनात आहे ना। हा राग आम्ही काढणार नाही विखे साहेब। आम्ही विखे साहेब काँग्रेसी आहोत मनानी, राग मांडणारी माणसं नाही आम्ही फार मोठ्या हृदयाची माणसं आहोत। त्याच्यामुळे हे काय फार ताणणार नाही आम्ही, पण आम्हालाही ऐकवण्याची संधी मिळाली पाहिजे आणि हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे की यांचा कसा छळ होतो तो। आम्ही तर इतका मोठा हृदय आहे, विरोधी पक्षाच्या लोकांना आम्ही आमच्यात घेतो, त्यांना मोठी मोठी सन्मानाची पदं देतो आणि तुम्ही असं म्हणता की विरोधी पक्षाचा छळ करतो। हे रेकॉर्डमध्ये राहणं योग्य आहे का अध्यक्ष महाराज? एवढ्या मोठ्या मनाचा सत्तारूढ पक्ष हा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा लाभला आहे। आता तर खऱ्या अर्थानं बाहेर चर्चा काय होते माहिती आहे सुधीर भाऊ? विरोधी पक्षाची भूमिका आता सुधीर मुनगंटीवारच निभवत आहे। नाही तुम्ही काय, मी नाही, आम्ही तुम्हाला प्रोत्साहनच देतोय। विरोधी पक्ष नेत्याची भूमिका सुधीर मुनगंटीवारच निभवत आहे, अशी चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे। तर चांगलं आहे, ते आम्हाला काही नाही, त्याचं समर्थनच आमचं। अध्यक्ष महोदय ते असं म्हणाले की सुधीर भाऊ विरोधी पक्षाची भूमिका करतात बाहेर चर्चेत। मी त्या ठिकाणी एवढंच म्हणतो अध्यक्ष महोदय, ती भूमिका काय वाहतात ते त्यांनाच माहिती। ते विरोधी पक्षाची भूमिका वाहतात अशी चर्चा असली तरी ते पक्ष विरोधी भूमिका कधीच घेत नाहीत, हे त्या ठिकाणी मला स्पष्ट करायचं।